नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी एक्सप्रेस या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका पाहत आहोत। यामध्ये मुख्यतः आपण महाराष्ट्र पोलीस भरती जी 2025 साठी नियोजित आहे, तर त्यासाठी महत्त्वाचे 25 प्रश्न रिव्हिजन म्हणून या व्हिडिओमध्ये घेत आहोत। या व्हिडिओमध्ये पूर्ण प्रश्न पोलीस भरतीचे या ठिकाणी घेणार आहोत, त्यामुळे आपल्याला या व्हिडिओचे PDF डाउनलोड करायचे असेल तर मराठी नोकरी एक्सप्रेस या नावाने आपलं टेलिग्राम चॅनेल आहे, सोबतच आपलं व्हॉट्सॲप चॅनल आहे। दोघांच्याही लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहेत, त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करा, म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची PDF फ्री मध्ये उपलब्ध करून दिली आहे। आणि मित्रांनो, त्याचबरोबर आपण चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी एक्सप्रेस यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न पहिला, केलुचरण मोहापात्राच्या शास्त्रीय नृत्यातील एक प्रख्यात नाव आहे। 1 ओडिसी, 2 मणिपुरी, 3 भरतनाट्यम, 4 कथ्थक। पर्याय क्रमांक 1 हे याचं बरोबर उत्तर आहे। प्रश्न दुसरा, कोल्हापूर टाउन हॉल संग्रहालय हे खालीलपैकी कोणत्या वास्तुकलेचे उदाहरण आहे? 1 निओ गॉथिक, 2 नगर, 3 जैन, 4 द्रविड। पर्याय क्रमांक 1 हे याचं बरोबर उत्तर आहे। प्रश्न तिसरा, खालीलपैकी कोण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जहालमतवादी नेते होते? 1 बाळ गंगाधर टिळक, 2 फिरोजशाह मेहता, 3 सुरेंद्रनाथ बॅनर्जी, 4 गोपाळ कृष्ण गोखले। पर्याय क्रमांक 1 हे याचं बरोबर उत्तर आहे। प्रश्न चौथा, जेव्हा नद्या त्यांचे पाणी सर्व दिशांमधून तलाव किंवा खळग्यात सोडतात तेव्हा तो आकृतिबंध म्हणून ओळखला जातो। 1 शाखाकृती, 2 अरिय, 3 अभिकेंद्री, 4 जाळीचा मांडव। पर्याय क्रमांक 3 हे याचं बरोबर उत्तर आहे। प्रश्न पाचवा, छत्रपती प्रतापसिंह यांनी आपले अधिकारी रंगो बापूजी यांच्यासह 1857 च्या उठावात भाग घेतला होता। ते महाराष्ट्रातील येथील होते? 1 अहमदनगर, 2 नाशिक, 3 कोल्हापूर, 4 सातारा। पर्याय क्रमांक 4 हे याचं बरोबर उत्तर आहे। प्रश्न सहावा, खालीलपैकी कोणती संत एकनाथांची साहित्य कृती आहे? 1 बुद्धभूषणम, 2 भावार्थ रामायण, 3 शिवभारत, 4 भावार्थ दीपिका। पर्याय क्रमांक 2 हे याचं बरोबर उत्तर आहे। प्रश्न सातवा, भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकारांशी संबंधित खालीलपैकी कोणते कलम वगळण्यात आले आहे? 1 कलम 31A, 2 कलम 310, 3 कलम 33, 4 कलम 32A। पर्याय क्रमांक 4 हे याचं बरोबर उत्तर आहे। प्रश्न आठवा, खालीलपैकी कोणत्या मराठी संताने पंढरपूर येथे संत चोखामेळ्याचे स्मारक बांधले? 1 गुरु रामदास, 2 संत एकनाथ, 3 संत नामदेव, 4 संत ज्ञानेश्वर। पर्याय क्रमांक 3 हे याचं बरोबर उत्तर आहे। प्रश्न नववा, भारताच्या 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात लोकसंख्येची घनता 200 पेक्षा कमी आहे? 1 सिंधुदुर्ग, 2 ठाणे, 3 पालघर, 4 पुणे। पर्याय क्रमांक 1 हे याचं बरोबर उत्तर आहे। प्रश्न 10वा, खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगा या महाराष्ट्राच्या प्राकृतिक कणा आहेत? 1 सह्याद्री, 2 पूर्वाचल, 3 अरवली, 4 मातपुडा। पर्याय क्रमांक 1 सह्याद्री हे याचं बरोबर उत्तर आहे। प्रश्न 11वा, महाराष्ट्र प्रदेशात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापूर्वीची शेवटची समृद्ध सत्ता खालीलपैकी कुणाची होती? 1 राष्ट्रकूट, 2 यादव, 3 चालुक्य,
4 सातवाहन. पर्याय क्रमांक 2 यादव हे याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न 12वा. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्यालय कोठे स्थित आहे? 1 पॅरिस, 2 जिनिव्हा, 3 वॉशिंग्टन डीसी, 4 न्यूयॉर्क. पर्याय क्रमांक 3 वॉशिंग्टन डीसी हे याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न 13वा. राष्ट्रपतींनी कोणत्या कलमांतर्गत 4 जणांना राज्यसभेच्या खासदारपदी नामनिर्देशन केले आहे? 1 70, 2 75, 3 85, 4 80. पर्याय क्रमांक 4 हे याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न 14वा. ऑल इंडिया मुस्लिम लीगची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1 1905, 2 1908, 3 1906, 4 1909. पर्याय क्रमांक 3 हे याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न 15वा. मद्रासमधील चेन्नईतील वेद समाज खालीलपैकी कोणापासून प्रेरित होता? 1 ब्राह्मो समाज, 2 प्रार्थना समाज, 3 युवा बंगाल आंदोलन, 4 रामकृष्ण मिशन. पर्याय क्रमांक 1 हे याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न 16वा. खालीलपैकी कोणते सातवाहन राज्याच्या राजधानीचे प्राचीन नाव आहे? 1 प्रतिष्ठान, 2 राजगृह, 3 उज्जैन, 4 श्रावस्ती. पर्याय क्रमांक 1 हे याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न 17वा. लोसुंग महोत्सवात खालीलपैकी कोणती जमात सक्रिय सहभाग घेते? 1 कोल, 2 भरिया, 3 भील, 4 भूतिया. पर्याय क्रमांक 4 हे याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न 18वा. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या सर्वाधिक आहे? 1 अमरावती, 2 चंद्रपूर, 3 ठाणे, 4 हिंगोली. पर्याय क्रमांक 3 हे याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न 19वा. महाराष्ट्राच्या विधानसभेत किती सदस्य आहेत? 1 160, 2 288, 3 200, 4 180. पर्याय क्रमांक 2 हे याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न 20वा. वित्त आयोगात जास्तीत जास्त किती सदस्य असू शकतात? 1 1 अध्यक्ष आणि 4 इतर सदस्य, 2 1 अध्यक्ष आणि 5 इतर सदस्य, 3 1 अध्यक्ष आणि 3 इतर सदस्य, 4 1 अध्यक्ष आणि 2 इतर सदस्य. पर्याय क्रमांक 1 हे याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न 21वा. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता जिल्हा कृष्णा खोऱ्यात येत नाही? 1 पुणे, 2 सोलापूर, 3 सातारा, 4 रत्नागिरी. पर्याय क्रमांक 4 हे याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न 22वा. खालीलपैकी कोणती महाराष्ट्रातील मुख्य जमात आहे? 1 गोंड, 2 भिल, पर्याय 1 1 आणि 2, पर्याय 2 ना 1 ना 2, पर्याय 3 केवळ 1, पर्याय 4 केवळ 2. पर्याय क्रमांक 1 हे याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न 23वा. प्रथिन संश्लेषणासाठी पेशीमध्ये खालीलपैकी कोणते स्थान आहे? 1 अंतर्द्रव्यी जालिका, 2 गोल्गी काय, 3 रायबोसोम्स, 4 तंतुकणिका. पर्याय क्रमांक 3 हे याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न 24वा. महाराष्ट्रात मंत्रिपरिषदेतील खात्यांचे वितरण कोण करतात? 1 राज्याचे राज्यपाल, 2 विधान परिषदेचे अध्यक्ष, 3 राज्याचे मुख्यमंत्री, 4 विधान परिषदेचे सभापती.
पर्याय क्रमांक 3 हे याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न 25वा. महाराष्ट्र राज्यातील एकूण जिल्ह्यांची संख्या आहे. 1 28, 2 36, 3 34, 4 39. पर्याय क्रमांक 2 हे याचं बरोबर उत्तर आहे. तर मित्रांनो, हे होते महत्त्वाचे 25 प्रश्न. आपल्याला 25 पैकी किती प्रश्नाची उत्तर देता आली कमेंट्स करून नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी एक्सप्रेस या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.